जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृ वर्गाला चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला 52वा दिवस 21 फेब्रुवारी 2026 शनिवार। चला तर मग आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया। प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना देऊया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। आता फलश्रुती म्हणजे सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे श्रवण केले असता आपल्या आयुष्यात त्याचा आपल्याला काय फळ मिळेल हे आपल्याला समर्थ श्री रामदास स्वामी सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात वर्णन करून सांगताय। तर तेच वर्णन आता आपण वाचूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। आता येथे स्वामींना म्हणायचं आहे की रामदास स्वामींना म्हणायचं आहे की जी व्यक्ती सार्थ श्री दासबोध हा ग्रंथ नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करेल त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये त्या व्यक्तीच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। भक्तांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके संशयाचे अनेक धागेदोरे संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल।
जय जय रघुवीर समर्थ. ही होती सार्थश्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती. आता आपण पुढील ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. आजपासून आपण सार्थश्री दासबोध या ग्रंथातील तिसऱ्या दशकातील पहिल्या समासाचे, ज्याचे नाव आहे जन्म दुःख निरूपण, या समासाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. श्रीराम. जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर चढेना ऐसा, जन्म कर्माची आटणी, जन्म पातकाची खाणी, जन्म काळाची जाचणी नीच नवी, जन्म कुविद्येचे फळ, जन्म लोभाचे कमळ, जन्म भ्रांतीचे पडळ ज्ञानहीन, जन्म जीवासी बंधन, जन्म मृत्यासी कारण, जन्म हेची अकारण गाथा गोवी, जन्म सुखाचा विसर, जन्म चिंतेचा आगर, जन्म कल्पनेचा ठसा, क्षमा असावी, जन्म वासना विस्तारला, जन्म जीवाची अवदसा, जन्म कल्पनेचा ठसा, जन्म लांबेचा वळसा ममता रूप, जन्म मायेचे मैदावे, जन्म क्रोधाचे विरावे, जन्म मोक्षास आडवे विघ्न आहे, जन्म जीवाचे मीपण, जन्म अहंतेचा गुण, जन्म हेची विस्मरण ईश्वराचे, जन्म विषयांची आवडी, जन्म दुराशेची बेडी, जन्म काळाची काकडी बक्षी आहे, जन्म हाची विषम काळ, जन्म हेची ओखटी वेळ, जन्म हा अति कुश्चिळ नरक पतन. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण तिसऱ्या समासातील तिसऱ्या दशकातील पहिल्या समासातील पहिल्या 10 ओळींचे वाचन केलेले आहे. आता आपण त्यांचा मराठीतील अर्थ पाहूया. जन्म हा दुःखाचा मूळ म्हणजे अंकुर, शोकाचा समुद्र व न चळणारा भयाचा डोंगर आहे. जन्म ही कर्माची मूस म्हणजे फेरे, पातकाची खान व काळाचा नित्य नवा जाच आहे. जन्म हे कुविद्येचे फळ अथवा लोभाचे कमळ किंवा अज्ञानजन्य भ्रांतीचा पडदा आहे. जन्म हे जीवाचे बंधन, मृत्यूचे कारण व जीवाच्या मागे निष्कारण कटकट गुंतागुंत लागली आहे. स्वसुखाची विस्मृती, काळजीचे माहेरघर किंवा अनंत वासनांचा विस्तार म्हणजे जन्म. जन्म म्हणजे जीवाच्या मागे लागलेली दुर्दशा, साडेसात, कल्पनेचा छाम म्हणजे व्यक्त रूप आणि ममता रूप डांकिनीचा फेरा म्हणजे भोवरा आहे. जन्म ही मायेची फसवणूक आहे. क्रोधाचे शौर्य ते गाजविण्याची जागा अथवा मोक्षाच्या वाटेत आडवे विघ्न म्हणजे जन्म. जीवाचे मीपण, देह मी अशी बुद्धी, अहंतेचे कार्य किंवा परिणाम म्हणजे मूर्तरूप व परमेश्वराचे विस्मरण म्हणजे जन्म होय. शब्द स्पर्शादी पंचविषयांचे प्रेम, दुष्ट आशेची पायात पडलेली बेडी व मृत्यूची काकडी असून तो तिला खात आहे. जन्म म्हणजे काळाच्या हातातली खावयाची काकडी. जन्म हाच उलटा काळ. जन्म ही अत्यंत वाईट वेळ व अतिशय घाणेरडा असा नरकवास आहे. नानाविध पातकांमुळे देहाची उत्पत्ती होते व जन्मापासून नानाविध दुःख पापे जीवाच्या
मागे लागतात. जय जय रघुवीर समर्थ. हा होता पहिल्या 10 ओव्यांचा मराठी अर्थ. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतेने वंदन करूया. परंतु त्यांना वंदन करण्यापूर्वी मला 2 शब्द आपणास सांगायचे आहेत. ते असे की आता आपण जे 10 ओव्यांचे वाचन केलेले आहे, त्यात समर्थ श्री रामदास स्वामी यांनी आपल्या जन्माचे वर्णन केलेले आहे. यात त्यांचा फक्त एकच हेतू आहे की आपली देहाची आसक्ती सुटावी आणि आपली ओढ आपल्या स्वस्वरूपाकडे लागावी, जे आपले अमरत्व सत्स्वरूप आहे. आणि याच ओढीने त्यांनी या जन्माचे वर्णन केलेले आहे. एवढंच आपल्याला मला सांगायचे आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या या वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोत्यांनी संयमपूर्वक वाचनाचे श्रवण केले त्याबद्दल त्यांचे शतशः आभार. धन्यवाद. भेटू पुढच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.